ह्या चला. बाकीच्या जर गेल्या त्या बाबतीत तर असं देत ना त्याला काय ते. आम्ही बसलो गप्पा मारत. आत्ताच आमची बचत गटाची मीटिंग झालेली आहे. आजची मीटिंग होती ताईंच्या घरी आणि छान अशी मीटिंग झाल्यानंतर ताईंनी नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. छान अशी सकाळ झालेली आहे आणि सुंदर दिवसाची सुंदर सुरुवातसुद्धा झालेली आहे. त्यासोबत सगळं काम आवरलेलं आहे. आज फक्त दोघेच होतो घरी जेवायला. आशू गेली कॉलेजला आणि चैतन्य बाहेर गेलेला आहे आणि आहो पण यात्रेवर जाणार आहे. त्याच्यामुळं म्हणजे ड्युटी प्लस यात्रा, आज कवठ्याची यात्रा आहे तर तिकडे जाणार आहेत. आता यात्रा चालू झाल्या आहे त्याच्यामुळे रोज सकाळी किंवा संध्याकाळी एक टाईम तरी म्हणजे चैतन्य आणि दोघे म्हणजे बाहेरच असतात जेवायला. कधी कधी सकाळ संध्याकाळ म्हटलं तरी पण बाहेर असतात जेवायला. तर त्याच्यामुळे आता थोडंसं हलकं फुलकंच चालू असतं. मग छान अशी अंड्याची पोळी भाजलेली आहे आणि चपाती आहेत. तर आजचा छानसा मेनू आहे अंड्याची पोळी आणि मी आता घेतलेला आहे जेवायला. तर या बरं का मंडळी जेवण करायला. आणि शुक्रवारी सुहासनी घालायचा माझा विचार चालू आहे आणि 40 सुहासनी आहेत. तर म्हटलं आजच सांगून घ्यावं, संध्याकाळी जाईन मी सुहासनी सांगायला. आणि कारण जर दुसऱ्या कोणाच्या असतील त्यांनी जर मग उद्या जर मी हे केलं तर मग मला मिळायच्या नाहीत. त्याच्यामुळे म्हटलं आजच सांगून घ्याव्यात. तर संध्याकाळी ते काम करून घेईन. आत्ता मात्र निवांत आहे. निवांत म्हणजे घरातलं सगळं आवरलेलं आहे. आता फक्त जेवण करायचं आहे आणि जे परवाचं लागणारं साहित्य आहे तर ते आज किंवा उद्या आणून घेईन आणि मग म्हणजे संध्याकाळी सुहासनींचं हे करेन. तर चला आत्ता तरी सध्या जेवण चालू आहे, या जेवण करायला. मंडळी आता संध्याकाळ झाली आहे, 4 वाजले आहेत आणि सकाळपासून लाईट नाही आहे. तर पॉवर बँक घेतलेली आहे आणि पॉवर बँकला मी चार्जिंग करते मोबाईलला. पूर्ण बॅटरी उतरली. आता पॉवर बँक 2 पॉईंटच आहे. काय होईल तेवढा होईल. आणि आता मी तयारी करते. आत्ताच जस्ट चहा म्हणजे घेते आहे, चहा पिते आणि आता चहा पिते, फ्रेश होते आणि मग सुहासनी सांगायला जाते. 40 सुहासनी आहेत तर मग आजच सांगून घेते आणि मग त्यानंतर तोपर्यंत पाणी वगैरे येईल. तर मला मुळात सांगून यायलाच किती वाजता सांगू शकत नाही. तर आवरते आणि सुहासनी सांगायला जाते. जर पाण्याच्या टायमिंगपर्यंत आली तर ठीक, नाही तर मग आज पाणी मारायचं राहिलं उद्या मारेन. तर महत्त्वाचं आहे सुहासनी सांगायला जायचं. तर पटकन आवरते, चेंज करते कारण साडी नेसावी लागणार. हळदी कुंकू लावायचं प्रत्येकीला म्हटल्यावर साडी नेसावीच लागेल. तर साडी नेसते, तयार होते आणि निघते हळदी कुंकू बायकांना म्हणजे लावायला, म्हणजे सुहासीन सांगायला. चला तर मग आवरते. तोपर्यंत मोबाईल काय चार्ज होईल तेवढा होईल कारण बॅटरी पूर्णच उतरले आणि पॉवर बँकला पण खूप कमी पॉईंट आहेत, 2च पॉईंट आहेत. तर सांगू शकत नाही किती चार्ज होईल. आणि त्यात लाईट अजून आली नाही आहे. सकाळी लाईट गेली, अजून लाईट आली नाही आहे. त्याच्यामुळे मग त्याला पण लागेल, चैतन्याला पण लागेल. माझी पॉवर बँक आशूकडे तिने घेतलेली आहे त्याच्यामुळे मग मी त्याची घेतलेली आहे. असं चालू आहे थोडंसं. थोडीफार जरी झाली, अगदी 20-30% जरी झाली तरी खूप झालं. आता फक्त 14% बॅटरी आहे मोबाईलची. तर चला तोपर्यंत मोबाईलही चार्ज होतो आणि मीही आवरते आणि निघते सुहासिनी सांगायला. अगं म्हणजे बोकाला. तर चला मंडळी, मी तयार झालेली आहे आणि छान अशी ते मी हळदी कुंकवाचं करण घेतलेलं आहे आणि पूर्ण फुल भरून घेतलेलं आहे. आता येईपर्यंत बघूयात त्याच्यामध्ये किती हळदी कुंकू राहतं. म्हणजे आता एवढ्या सुवासनी आहेत म्हटल्यावर नाही का. तर चला निघते आहे, वैष्णवीला घेते बरोबर आणि सांगायला सुरुवात करते. आता वाजले आहेत 5. मला नाही वाटत होईल माझं 6 वाजेपर्यंत सांगून, कारण गेलं की कुठेतरी म्हणजे जिथे जाईल तिथे थोडा वेळ म्हणजे बोलणं, उभं राहणं किंवा काय असं होतंच आणि त्या गप्पा गोष्टींमध्ये कधी वेळ निघून जातो काही कळत नाही. तर चला आता म्हणजे ज्या शेतात वगैरे जातात बायका किंवा काय तर त्यासुद्धा आता घरी यायला म्हणजे त्यांचं टायमिंग झालेलं आहे. तर मग जाते आणि सुरुवात करते मस्त असं अख्ख्या गावात छान फेरफटका मारते आणि सुहासिनी सांगून येते. चला तर मग निघते आहे सुहासिनी सांगायला. तर मंडळी आत्ताच घरी आली आहे आणि सुहासनी सांगून झालेल्या आहेत. ठरवलेल्या 40 सुहासनी आणि सांगितल्या 56. त्यातून पण म्हणजे आता कोणी म्हणजे जर कॅन्सल झालं काय झालं तर म्हणजे म्हणून वाढीव सांगितलेल्या आहेत. पूर्ण गावातच सांगितलेल्या आहेत. आणि आता चला उद्याचा दिवस तर पूर्ण माझा त्या तयारीमध्ये जाईल आणि परवा तर आपल्या सुहासनी आहेत. लवकर उठावं लागेल, लवकर आवरावं लागेल. तर असो आत्ता जाऊन आली आहे आणि आजच बचत गटाची मीटिंग घेतलेली आहे.
कारण शुक्रवारी 10 तारीख येते, पण शुक्रवारी 10 तारीख शनिवारी म्हणजे बँक बंद, म्हणून मग आजच घेतली आहे, असं केलेलं आहे. तर मग आज संध्याकाळी बचत गटाच्या मीटिंगला जायचं आहे आणि मग आता मग आवरते, स्वयंपाक वगैरे आवरून घेते आणि मग निघते म्हणजे बचत गटाच्या मीटिंगसाठी. तर चला, जस्ट आले आणि लाईट नव्हती, लाईट पण आत्ताच आलेली आहे. तर आता जरा बरं वाटतं आहे. तर चला आवरून घेते कामं आणि जाते मीटिंगला. आज स्वयंपाक काहीच नाही आहे, कारण आशू आणि मी दोघीच आहोत जेवायला. कारण अहो आणि चैतन्य कवठ्याची यात्रा आहे, तर तिकडे जाणार आहेत आता जेवायला, तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे मग स्वयंपाक काहीच करायचं नव्हतं. सकाळच्या 2 चपाती होत्या, मग भात फक्त केला आणि मग बेसन पिठाच्या पोळ्या भाजल्या आणि तिने दूध भात खाल्ला आणि मी बेसन पिठाची पोळी आणि चपाती खाल्ली. आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि म्हटलं थोडा वेळ जरा बाहेर बसावं, कारण आता जायचं आहे मीटिंगला. तर मीटिंगला 9 वाजता जावं लागतं. तर थोडा वेळ म्हटलं जरा आहे वेळ, 8:30 वाजले, म्हणून मग म्हटलं थोडा वेळ बसावा मस्तपैकी. मस्त वातावरण आहे आणि भारी वाटतं जरा, कारण गरमी वाढलेली आहे. गरमी खूप आता म्हणजे जाणवायला लागली आहे आणि बाहेर असं थंड वातावरण, एकदम शांत वातावरण आहे आणि असं भारी वाटतं. तर 8:30 वाजले तरी पण तुम्ही बघू शकता पूर्ण सगळं एकदम सुकसुकाट आहे. असं जास्त काही म्हणजे चलबिचल नाही आहे. आणि आता अहो चैतन्य येतीलच थोड्या वेळाने म्हणजे जेवण करून, तर त्यावेळेस मग म्हणजे त्यांचं काही हे नाही आहे. मग मी जाईन मीटिंगला आणि मग मीटिंगवरून आल्यानंतर तर काय मग आरामच. तर आज छान अशा सुहासनींचा म्हणजे हळदी कुंकू लावून आले, सांगून आले सुहासनी आणि अख्ख्या गावात सांगितलेल्या आहेत. पण आता त्यातून जेवढ्या येतील तेवढ्या येतील, कारण कोणी कामावर जाणारे असतात, कोणी शेतात जाणारे असतात, कोणी बाहेर जाणारं असतं, कोणाची आता यात्रा चालू आहे, त्याच्यामुळे यात्रेमुळे बाहेर आहे, त्याच्यामुळे थोडंसं म्हणजे हे होऊन जातं. तर 40 सुहासनी आहेत आणि मी सांगितलं 56. तर म्हणजे जास्त झाला तर चांगलीच गोष्ट आहे, काहीच हरकत नाही असं. आता डाळ किती घालायची वगैरे ताईंशी चर्चा झाली, दोघींशी बोलून घेतलं, मोठ्या ताई आणि म्हणजे वंदनाताई आणि सुरेखाताई दोघींशी पण बोलून घेतलं, दोन्ही जाऊबाईंशी. आणि तसं मग हे झालं आणि छान असं चुलीवर स्वयंपाक करायचा असं मी म्हणते. पोळ्यांचा स्वयंपाक मस्त अशी पाठीमागे चूल घालायचे आणि चुलीवर करायचं आहे. खरं तर 2 वर्ष झालं मला सुवासनीच नाही घालता आला, कारण गेल्या वर्षी आबांचं असं झालेलं, त्यामुळे गेल्या वर्षी सुवासनी नाही घालता आल्या आणि त्याच्या आदल्या वर्षी दुकानाचं म्हणजे हे होतं, म्हणजे दुकानावर जावं लागत होतं, त्याच्यामुळे ते नाही हे झालं. आपलं जे आईस्क्रीम पार्लर होतं तर त्याच्या संदर्भात, त्याच्यामुळे मग 2 वर्ष मला झालंच नाही घालणं सुवासनी. म्हणून म्हटलं यावेळेस मग म्हणजे सगळ्याच घालून टाकाव्यात, सासरच्या माहेरच्या सगळ्याच म्हणजे एकत्रच म्हणजे उरकून घ्याव्यात. आणि मी खरं तर सुहासनी सांगायला म्हणजे गेलेली, तर मला बऱ्याचजणी म्हटलं आहे की म्हणजे लेकीची तारीख काढली का, आशूच्या लग्नाच्या सुहासनी का, असं म्हणजे एवढ्या सुहासनी आणि मग म्हणजे हे करते का असं. कारण इकडे पद्धत आहे, लग्न ठरलं की सुहासनी म्हणजे घालायच्या असतात लग्नाच्या आधी. म्हणजे लग्न समजा आता 8-10 दिवसावर आहे किंवा 15 दिवसावर आहे किंवा 5-6 दिवसावर आहे, ज्याला जसं जमेल त्या पद्धतीने मग ते सुहासनी हे करायला लागतात असं. तर म्हटलं तर आशूचं पुढच्या वर्षी आहे, त्याच्यामुळे अजून 1 वर्ष आहे, तर पुढच्या वर्षी, पण यावर्षी म्हटलं घालून घ्याव्यात असं. तर आता हळूहळू दिवसही पटापट निघत चाललेत, कारण आत्ता वाजले नाही सॉरी आत्ता एप्रिल, आणि एप्रिलमध्येच आपल्याला म्हणजे आशूच्या लग्नाचं बघायचं आहे, एप्रिल मे असं. आणि त्यात आत्ता 2026 आत्ताच चालू झालं आणि लगेचच एप्रिल महिनासुद्धा आला. म्हणजे 3 महिने कसे गेले कळलं नाही. हा 4था महिना पण आता जवळजवळ अर्ध्यावर म्हणजे व्हायला आलेला आहे आणि असे दिवस पटापट निघून जातात आणि कधी पुढचं वर्ष येईल आणि आपल्या आशूताई पण आपल्या घरी जातील आणि तो लग्नाचा छान असा कार्यक्रम हे होईल, सांगू शकत नाही. असो, तर खूप छान पद्धतीने हा आजचा दिवस गेलेला आहे आत्तापर्यंत तरी. तर चला आता म्हणजे थोडा वेळ थांबते आणि मग जाते मीटिंगला, बचत गटाच्या मीटिंगला. आजची मीटिंग नम्रताताईंच्या घरी आहे आणि मग तिथे मीटिंग होईल आणि त्यानंतर मग
घरी येऊ. मग तर मी थोडासा व्हिडिओ घेईनच नक्कीच. तर मीटिंगचा सुद्धा व्हिडिओ मी शेअर करेन थोडासा, कारण प्रत्येकाचं कामकाज चालू असतं. आमच्या गटामध्ये कसं असतं की म्हणजे प्रत्येक महिलेने काही ना काहीतरी करायचं असतं. कोणी चेक भरायचा, कोणी स्लिप भरायच्या, कोणी ते रोजची जी म्हणजे रोजनिशी असते ती हे करायची, कोणी व्यवहाराचं बघायचं, कोणी हिशोब करायचा, कोणी पैसे जमा करायचे, पुन्हा ते पैसे सगळे म्हणजे वेगवेगळे हे करायचे, 500चे वेगळे, 200चे वेगळे, 100चे वेगळे, आणि कोणाचं काय, कोणाची किती किती रिटर्न आहे, कोणाचं काय आहे, थकबाकी किती, कर्जबाकी किती, व्याज किती, मुद्दल सगळं म्हणजे प्रत्येक महिलेने बघायचं असं आहे. आणि खूप झटकीपट म्हणजे मीटिंग होऊन जाते आणि भारी वाटतं जरा. आणि प्रत्येक वेळेस प्रत्येकीच्या घरी असते त्याच्यामुळे अजूनही भारी वाटतं. अजिबात काहीच म्हणजे हे नसतं की चहा पाणी खाणं पिणं असं काहीच नसतं. आणि फक्त मीटिंग करायची, इतर उत्तर कुठलेच विषय घ्यायचे नाहीत आणि छान पद्धतीने ती मीटिंग पार पडायची. असा हा एकंदरीत पूर्ण कार्यक्रम असतो बचत गटाचा. आणि तो आज आहे ताईंच्या घरी. तर चला थोडा वेळ थांबते आणि मग निघते मीटिंगसाठी. आत्ता जेवण झालेलं आहे आणि आता निघाली आहे मीटिंगसाठी. वाजले आहेत 9:15 आणि हा बघा आपला येडा स्नो. कसं बसलायस? घरात नाही जायचं? मळलायचं बघा किती. उद्या शंभो करायचं काय? करायचं ना? ए गंधडू. तर चला निघते आहे मीटिंगला जाऊन येते. आल्यानंतर पुन्हा बोलूया. ह्या चला. बाकीच्या जर गेल्यात त्या बाबतीत तर असं येत ना, त्याला काय ते. आम्ही बसलो गप्पा मारत. आत्ताच आमची बचत गटाची मीटिंग झालेली आहे. आजची मीटिंग होती ताईंच्या घरी आणि छान अशी मीटिंग झाल्यानंतर ताईंनी आम्हाला दिलेला आहे रसना आणि मस्त सगळ्या जेवण करून आलेले आहेत. तर जाता जाता चला म्हटलं मस्तपैकी रसना घ्यावा, थंड थंड, कारण गरमी खूप आहे. तर मस्त असं रसना घेतो. छान आमची ही छोटीशी रसना पार्टी. या मंडळी रसना प्यायला. चला आत्ताच मीटिंगवरून आलेली आहे आणि छान अशी मीटिंग झाली. त्यानंतर थोडा रसना घेतला आणि आता आलो आहोत घरी. आणि आता वेळ झाली आहे आरामाची. आत्ता वाजले आहे 11:15. तर आजचा हा छोटासाच व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा. बाय.